बंदरात देखा कोलीम आले कोलीम इकडे जाम कोलबी वगैरे मरतं. सोडे वगैरे भरपूर सुकवले जातात तिकडे. हे जवला आहे, वला जवा शाप करतात. हे देखा डोलीत असलेलं कोलीम. या येत आतमध्ये कोलीम आहे, कोलीम किंवा चवना असेल. आणि इकडं महावरा निवरावला घेतले. सकाळीच 5:45 वाजता चाय आणि बिस्किट. भाऊ उघडत आहेत. भाऊंच्या किचनमध्ये व्हिडिओला सुरुवात. मुलांसाठी ते का भाऊ स्पेशल मला राज्याचं बिस्किट पुरव, याला टोस्ट दिल्यात आणि याला टॉप बिस्किट पुरव आणि बाकीचं आंघोळीला गेल्यात. आमची चाय पण घेऊन जाईल. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ. तर आता आम्ही आहोत श्रीवर्धन तालुक्याच्या बागमांडला कोलीवाड्यात आणि आहेत ना बोटीने जायचं आहे बानकोट कोलीवाड्यात. ते म्हणजे सावित्री नदी पार करून यावर सगळं सामान घेऊन जायचं आहे. बागमांडला कोलीवाड्यांची बँजो पार्टी आहे, ज्ञानेश्वरी म्युझिकल ग्रुप. ते वाजवायला आल्यावर सगळं आम्ही एकूच गावांचा वाशे हवेली कोलीवाड्यांचा आणि कोलीवाड्यांचाच लगीन आज आपल्याला आजच्या व्हिडिओत ना देखावला भेटेल. तर देखूया आजचा प्रवास आणि काहीच दिवस होत आहे. मजेदारच होईल कारण लगीन कोलीवाड्यात आहे. हे देखा सामान आता हे आम्ही आता आहे ना नरेंद्र नाकवा म्हणून भाऊ आहे तुमचं आजच्या ग्रुपचं ओनर. त्यांच्या घरात वस्तीला होतो. सकाळीच उठल्या आणि आता निघाला. पानकोटच्या कोलीवाड्यात आहे ना हल्दीला सकाळीच वाजवायचं असतं. नवऱ्याला फिरवायचं असतं गावभर. भाऊ बरोबर ना? हा बरोबर. आता कसला कार्यक्रम होता? आता आपण गेल्यानंतर हल्दीचा कार्यक्रम चालू करायचा आहे. चालेल. आता सुटले. आपल्यासोबत भगवान आहे, कौशल आहे, सागर आहे आणि तो रामचंद्र एक भाऊ ग्रुपचा ओनर. खालती एक विष्णू आणि देवनाथ आहे. औरजा नाव वाजवाव. 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 8 जणात पूर्ण आजचं कॉल वाजवायचो आहे. आजचं नेऊन द्यायचं हलाद आणि लगीन झालं की डायरेक्ट रात्री हल्दीचा कार्यक्रम वाजवायचा आहे. पियानो प्लेअर पण आपल्याकडे 3 आहेत. कौशल, भाऊ आणि भगवान 3 पियानो प्लेअर आहेत सोबत. आता थोडंसं शिकावं आहे पण यो भरपूर जुनो पियानो प्लेअर आहे, जुन्या गाण्यांसाठी फेमस आणि यो ऑलराऊंडर आहे भगवान. चला सायकल पण रेडीमेड तयार करून ठेवलेली असतं भाऊ ही पियानोला जोडावला. आणि आम्ही सगळे आंघोळ केली, फक्त याने एकट्याने आंघोळ नाही केले. लेट उठलं मगून याचं सामान बाहेर काढलंय. सकाळचे 6:15 वाजल्यात अजून उठल्यात नाही पब्लिक घरांची. बागमांडला कोलीवाडा अजून कालो काय सकाळच यो सगळे आम्ही गाडी हात लावून ठेवल्यात आणि आता सामान व्हावंच आहे. ही काय आयडिया आहे आपल्या कौशल. खतरनाक नाही पार्टी चालली पुढे. ते सगळं सामान आणलंय आणि इकडे जायचं आहे. जेटी आहे, जेटी जवळ एक बोट येणार आहे. त्या बोटीने ही सावित्री नदी पार करून बानकोट कोलीवाड होतो. ते सगळं बानकोट गावांची लाईटी दिसतात. हे सगळे जण आले. आता ते का उतळात चाललंय. हॅलो पाणी पण भरले नाही तर घेऊन आल्यात भाऊ आम्हाला. आणि या एरिया आहे ही जेटीवर बैसल्यावर सगळं सामान घेऊन आम्ही बोटीची वाट देखत बैसावला जायले. भाऊला आता जाम त्रास देते नाही पोरा. काहीतरी आठवण पडली आता हा चाललंय. फेरी बोट पण चालू झाली. 6:15 7 वाजलं आणि आता सूर्यदेव पण इकडची वरती येईल.
आम्ही फेरी बोटनी नाही जाऊ, बोट आपली येईल कोली लोकांचीच कोणाची तरी हातपर्यंत आणि हातनं सामान घेऊन जाणार आहोत, कारण डायरेक्ट त्या घराच्या जवळच आम्ही उतरू त्या सामान आणि मग नेवाला पण बरोबर आहे. इथं का किती लांब लचक जेटी आहे, खराब झालंय बऱ्यापैकी. फायनली 7:30 वाजावं लागलं तेव्हा का बोट आली. 3:30 वाजता संध्याकाळच्या रात्री निघालेलो भाऊ. 6च्या 3:30ची होती. उठावलंय आम्हाला एवढ्या सकाळीच भाऊनी. आणि एवढ्या पारची बोट येते, पाणी पण सध्या भरलंय नाही. गार हवा सुटले, एकदम गार थंडी लागावं लागली. नशीब कौशलनी तरी स्वेटर आणलंय, मी विसरूनच आलो घरात. या बाणकोट बंदर आणि आता जवळच मंडप आहे मस्तपैकी होते का, तेव्हा आम्ही बोटीने आलो. हे देखा मस्त व्ह्यू 360 डिग्री. पोचतपर्यंत 7:45 वाजावं लागलं. त्यावरती का बारकं मासं काहीसं पडलेला. सामान वगैरे बहुतेक वाहून जायला. आणि आहेत ना मस्तपैकी तुम्हाला एंट्री दाखवते. सकाळची सुरुवात मस्त लोकेशनवरशी जायला. हे देखा ह्यातनं सामान नेला आणि ह्यातनं मंडपाला सुरुवात जायला. इथं भांडी वगैरे घसतात आणि आता जी जेवणाची पण एरिया आहे. देखा चुलं वगैरे बनवून घेतल्यात. आता मस्तपैकी मावशी चाय घ्यायला बसल्यात. आणि या देखा काय वाल्मिक नगरमध्ये आहो आपण आता, बाणकोट गावांच्या. सगळी धावपळ आणि गाणी लावल्यात. हे मस्तपैकी मंडप आहे. आता चाय घ्यायला बोलावलंय आम्हाला. आणि इकडे आम्ही सगळं सामान ठेवलेलं आहे. गोडाऊन आहे सामानासाठी दिलेला आम्हाला. तस मोठं टोप पण चवलीची वटाणं या सामान ठेवलंय. पाणी सुपारी खाते आहे. नाश्ते पण आले. चिवडा हो सगळे घेतले. आणि दिवसात नाही दुसऱ्यांदा चाय आमची. आमच्या गावात पण काहीसं बटरवाला आले फेरी मारावरा. बाणकोटचं कोलीवाडा आतमनशी मस्त घरात ऊच खालात आहेत ना. थोडंसं चालत आलो तुम्हाला दाखवासाठी. आम्ही आहे ना नवऱ्याला घेऊन जेव्हा वाजवत फिरू ना तेव्हा तुम्हाला पूर्ण गाव दिसेल, बहुतेक तरी गाव दिसेल. आता बाणकोट कोलीवाड्यांच्या श्री गणेश मंदिराजवळ आलं. नवरदेव मंदिरात गेले. सगळी हालात वाजवत आले आम्ही.
ते शिरा दिले वाजवून जायला लगेच. आता परत वाजवायचं आहे बोलतो भाऊ. सामान आणला आतमध्ये आणि शिरा खावायला बसला. आजचं यो तिसरो का चौथो नाश्तो ना. घड्याल किसत ठेवले ते का कोलीम आहे. कोलीम इकडे जाम कोलबी वगैरे मरतं. सोडे वगैरे भरपूर सुकवले जातात तिकडे. जवला आहे वला जवा शाप करतात. आता पण जेट्यावर कोली मायले जवळा ओला जवला. आणि तिकडचं आता मग अशी दाखवलं म्हणतात तिथून बसली बंदरात बऱ्याच ठिकाणी बसले असते पण. आणि तिकडे पण उतरतात ते का सगळं डोलींचं धंदा. दर्यावरून संडुल होरी आताच वाजून जायला नाही आलं इकडे. मोर बाहेर करतात. इथे का कोलबी कोली मा हे पण मावरा वेगवेगळा करतात. आता हे चवना ना मावशी बारक मासे. सोडं बिड कतात हो काय सुकवावं लागत नाही ताव या कत नेता हो सुकवाव. हा ती साड्या अंतरल्यात त्यासाठी एकदा संध्याकाळी उठवायचं. आता गळ टाकतो काय एवढा थोडं कोण आला तर आला. डोलीत असलेलं कोलिम या येत आतमध्ये कोलिम आहे. कोलिम किंवा चवना असेल. आणि इकडं महावरा निवरावला घेतले. आता वाकटे बघ्यो पण घातल्यात सुकात. आणि या आपल्या कोलबासाठी सुकटीसाठी साड्या अंतरून ठेवल्यात. येते का आता किती 10:15 वाजावला येतात सकाळचं. बंदरात जस्ट राऊंड मारावला आलो नाही. या सगळा माहोल देखावला भेटला. आणि आता जेवण बनवायला महिलाही सुरुवात केली. आता पण गवती चाय आणि व्हेज जेवण असेल आज. व्हेज सगळा शाकाहारी जेवण आहे. करीपत्ता चवना घातला सुकात. आणि तिकडे बॉक्स टाईप क्रिकेट चालू आहे. बॉक्स मध्ये नवरी पण याच गावाची आहे वाटतं. आणि आता आम्हाला रूम आता दिलाय त्या घरात. आणि नवरी चालले वाटतं मस्तपैकी पुरे तलतात. आणि इकडे मोठं तोप ठेवलं दाल भातीचं. कोलीवाड्यांचा लगी नंतर चपात्या लागतात. आणि आता भाजी कापावला घेतली. कोबीची भाजी वाटतं.
सगळे नातेवाईक आता हळद लावून घेतात नवऱ्याला.